आयोनिक इक्विलिब्रियम पार्ट 3 ह्याच्यामध्ये आपण ऍसिड बेस टायट्रेशन आणि शेवटचं स्प्राइंगली सोल्युबल सॉल्ट्सचं सोल्युबिलिटी बघणार आहे. ऍसिड बेस टायट्रेशन काय आहे? एक्सपेरिमेंटल मेथड ऑफ ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन रिॲक्शनच आहे. त्यालाच ऍसिड बेस टायट्रेशन म्हणतात. ऍट इक्विव्हॅलन्स पॉइंट किंवा त्याला एंड पॉइंट म्हणतात. त्यावेळेस H+ आणि OH- कॉन्सन्ट्रेशन सेम असतं. त्यामुळे ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड इज इक्वल टू ग्राम इक्विव्हॅलंट ऑफ बेस. NaVA इज इक्वल टू NbVb. इक्विव्हॅलन्स पॉइंटला फक्त कोनिकल फ्लास्क मध्ये सॉल्ट आणि वॉटरच असणार आहे, कारण पूर्ण न्यूट्रलायझेशन झालंय. आता नेमकं आपल्याला एक्सपेरिमेंट करताना कळणार कसं की इक्विव्हॅलन्स पॉइंट आलाय. त्यासाठी असतात ऍसिड बेस इंडिकेटर्स विच आर कंपाऊंड्स विच इंडिकेट द अरायव्हल ऑफ द एंड पॉइंट ऑफ टायट्रेशन बाय चेंजिंग देअर कलर. ऑस्टवॉल्ड थेरीनुसार इंडिकेटर्स आर वीक ऍसिड किंवा वीक बेस. इंडिकेटर्स स्टे इन वन फॉर्म इन आयोनिक मीडियम अँड अदर फॉर्म इन बेसिक मीडियम. त्यामुळे त्यांचं कलर वेगवेगळे येतं. इथं नोट करण्यासारखा पॉइंट आहे की इंडिकेटर्सला ऍडेड इन स्मॉल अमाऊंट इन टायट्रेशन मिक्सचर बिकॉज त्यांनी पण वीक ऍसिड वीक बेस आहेत. पीएच ला एफेक्ट तर करणारच. म्हणून टाइप्स ऑफ टायट्रेशन जे आहेत ते स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचं टायट्रेशन, परत वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसचं, स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक बेसचं पण असे असतात. पण वीक ऍसिड प्लस वीक बेस नसतं, कारण ते बफर फॉर्मेशन करतं विच रेजिस्ट पीएच चेंज. आता आपल्याला कळलं ठीक आहे की आपण इंडिकेटर्सला यूज करणार आहे, पण कोणते इंडिकेटर्स यूज करायचे त्यासाठी रूल्स आहेत. पहिला रूल आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसच्या टायट्रेशनसाठी कुठलं पण इंडिकेटर वापरलं तर चालतंय. दुसरं, जर दुसरे कुठले टायट्रेशन असतील तर त्यांचं जे एंड पॉइंट जे आहे ते त्यांचं पीएच रेंज ऑफ इंडिकेटरच्या मध्ये मस्ट फॉल कम्प्लिटली असायला पाहिजे. आता मग ऍसिडिक बफरचं पीएच बघायला गेलं तर पीएच इज इक्वल टू, आता ही रिॲक्शन आहे ऍसिडिक बफरची, ऍसिडिक इंडिकेटरची, इथं चुकलंय. HIN गिव्स H+ आणि IN-. मग pH इज इक्वल टू pKIN प्लस लॉग आयोनायझ्ड फॉर्म अपॉन अनआयोनायझ्ड फॉर्म. मग त्याच्यानुसार pKIN इज इक्वल टू लॉग प्लस लॉग IN- अपॉन HIN. हे झालं ऍसिडिक बफरचं. आता बेसिक बफरचं ही रिॲक्शन असणार आहे INOH गिव्स IN+ प्लस OH-. मग ह्याचं पण POH, मग अशी पीएच होतं, आता POH इज इक्वल टू PKB नाही आहे इथं, pKIN आहे, इथं चुकलंय. pKIN प्लस लॉग आयोनायझ्ड फॉर्म अपॉन अनआयोनायझ्ड फॉर्म. आयोनायझ्ड फॉर्म कुठला आहे? आयन पॉझिटिव्ह आणि खाली INOH. आता पीएच रेंज जर बघितलं सेम बफर सोल्युशन सारखंच आहे. pKIN ला मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी pKIN+1, इथं आयोनायझ्ड आपण अनआयोनायझ्ड 10:1 असतं. pKIN ला 1 असतं. हे पीएच चालू आहे, ऍसिडिक बफरसाठी सांगतोय. बेसिक बफरसाठी तर pKIN+1 असंच असणार आहे, फक्त इथं ते आयोनायझ्ड आणि अनआयोनायझ्ड फॉर्म चेंज होणार आहेत. आणि इथं pKIN-1 ला आयोनायझ्ड अपॉन अनआयोनायझ्ड 1/10 असतं. नंतर रेंज काय महत्वाचे लक्षात ठेवायचे, मिथाइल ऑरेंज आहे ते 3.1 to 4.5 असायला पाहिजे होतं. 3.1 to 5.1 पण 4.5 लाच पॉज केलंय. नंतर मिथाइल रेड 4.2 to 6.2 असतं. फिनाइल रेड 6.2 to 8.2 आणि फिनाफ्थॅलिन 8.2 to 10.2 असतं पीएच ची रेंज. आता हे सगळं ऍसिड बेस टायट्रेशन आणि इंडिकेटर्स झालं. आता सोल्युबिलिटी ऑफ स्प्राइंगली सोल्युबल सॉल्ट्स, ह्याच्यामध्ये आता क्वेश्चन येताना स्प्राइंगली सोल्युबल बेसिस पण येतात. जसं की आता हे AgCl, AgBr, BaSO4 हे तिन्ही सॉल्ट्स आहेत पण स्प्राइंगली सोल्युबल. BOH2, मॅग्नेशियम OH2, स्ट्रॉन्शियम OH2 हे तिन्ही स्प्राइंगली सोल्युबल बेसिस आहेत. आता आपण रिॲक्शन काय असते, AXBY सॉल्ट आहे विच गिव्स XaY+ प्लस YbX-. मग आता ह्याचं जर सोल्युबिलिटी S असेल, कॉन्सन्ट्रेशन, मग कॉन्सन्ट्रेशन S असेल तर ह्याचं XS होणार आणि ह्याचं YS होणार. आता KSP ह्याचे ती K इक्विलिब्रियम आहे. मग त्याच्यानुसार जर केलं KSP इज इक्वल टू KX⁻X YS⁻Y अपॉन S असं होतंय. मग आता हे जे आहे ह्याच्यानुसार KSPचं म्हणजे आता ह्याच्यानुसार KSP फॉर्मॅट कसं येतं, KSP इज इक्वल टू
एक्स रेस टू एक्स, वाय रेस टू वाय आणि एस रेस टू एक्स प्लस वाय असं येतं. हे सोल्युबिलिटी आणि केएसपी पहिल्या टाईपचं क्वेश्चन येतं. नंतर सेकंड टाईपचं क्वेश्चन येते कॉमन आयन. कॉमन आयनचं क्वेश्चन येतं. ह्यांच्यामध्ये जर कॉमन आयन आलं किंवा आता समजा ए जर कॉमन आयन आलं तर या फॉर्म्युल्यामध्ये फक्त एचं कॉन्सन्ट्रेशन आहे ना, ते कॉन्सन्ट्रेशन फक्त ते हायली सोल्युबल वाल्याचं ठेवायचं आणि वरती रेस टू एक्स करायला विसरायचं नाही. फर्स्ट क्वेश्चन येऊन गेलाय. आणि सेम ऑड आयन जर आलं तर मग केएसपी ते इन्क्रीज करते. ते क्वेश्चन रेअरली विचारतात, इनऑर्गॅनिकचा पार्ट आहे. नंतर पीपीटी फॉर्मेशन वाला क्वेश्चन एक विचारतात. पीपीटी फॉर्मेशन एक केएसपी आहे ते सोल्युबिलिटी प्रोडक्ट आहे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे आणि क्यूएसपी म्हणजे आयोनिक प्रोडक्ट आहे. आयोनिक प्रोडक्ट ऍट द टाइम ऑफ सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय, मॅक्सिमम म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशनची मोलॅरिटी. मग ते त्या सोल्युबिलिटीच्या वेळेस सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि एनी टाइम आयोनिक प्रोडक्ट असते. जर क्यूएसपी केएसपी पेक्षा बारका असेल तर अनसॅच्युरेटेड सोल्युशन आहे. जर क्यूएसपी केएसपी इक्वल आहे तर सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. आणि क्यूएसपी जर ग्रेटर दॅन केएसपी असलं तर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. पीपीटी फॉर्मेशन स्टार्ट होतं.